हा आहे केसारीलाल यादव. हा बिहार फिल्म इंडस्ट्रीचा अभिनेता आहे म्हणे. पण जशी याची बिहारी राजनीतीमध्ये एंट्री झाली तसं याचं सनातन विरोधी बयान येणे सुरू झाले. हा म्हणतो जर राम मंदिराच्या जागेवर जर हॉस्पिटल झालं असतं तर किती लोकांचं भलं झालं असतं. अबे केसारी, ते राम मंदिर या देशाचा आधारस्तंभ आहे. ते आमचे आराध्य आहे. त्या मंदिरासाठी आमचा 500 वर्षाचा संघर्ष आहे. राम मंदिर व्हावं यासाठी आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं. तेव्हा कुठे ते मंदिर आज अयोध्येमध्ये उभं आहे. आणि राहिला प्रश्न राम मंदिराचा, तर तुला माहिती आहे या देशाचं राम मंदिर आणि या देशामधले अन्य सनातन मंदिराच्या पैशातून या देशाच्या GDP मध्ये किती टक्के कॉन्ट्रीब्युशन होतं? नाही माहिती ना? 2%. तर तू समजू शकतो. जर या सगळ्या गोष्टीचं नॉलेज नसेल तर माणसाने फालतू बयान देऊ नये. तुला विरोधच करायचा आहे तर नितीश कुमारचा कर. तुला विरोध करायचा आहे तर तू BJPचा कर. पण तू सनातन विरोधी बनण्याचा प्रयत्न करू नको. आणि तुला जर वाटत असेल की या देशात हॉस्पिटल होऊन कोणाचं भलं होऊ शकतं तर मी तुला एक सजेशन देतो. तुला वाटतं ना राम मंदिरा जागेवर हॉस्पिटल व्हावं, तर राम मंदिराच्या बाजूला 5 एकर जमीन मस्जिद बांधण्यासाठी मिळालेली आहे. तर तू तिथे हॉस्पिटल बांधून तुझी इच्छा पूर्ण करू शकतो आणि लोकांची सेवा करू शकतो. पण तिथे तू असं बोलणार नाही, कारण तुला माहिती आहे जर तिथे काही बोललं तर तुझे लव लागणार. शब्दावर थोडा कंट्रोल करतो. पण परत जर सनातन विरोधी तुझं एखादं बयान आलं तर ही सुरुवात आहे. मग पुढे काय होणार हे तुला चांगल्या तऱ्हेने अनुभव आजपर्यंत आलाच असेल. अबे केसारी, राम मंदिरावर बोलण्याची तुझी लायकी आहे का? राम मंदिर व्हावं यासाठी कधी एखाद्या आंदोलनामध्ये तू सहभागी झाला आहे का? नाही ना? आम्ही झालो आहे. आम्हाला माहीत आहे कोणकोणत्या संकटांना समोर जावं लागतं. आम्हाला माहिती आहे राम मंदिरासाठी आमच्या लोकांनी किती संघर्ष केला आहे. तुला वाटतं ना की मंदिरामुळे काहीच होत नाही? एखाद्या देशाच्या GDPला बूस्ट मिळावा यासाठी जर अबुधाबीमध्ये सनातन मंदिर बनू शकतं तर हा देश तर पूर्ण सनातनी आहे. याचा थोडा विचार कर. परत सनातन विरोधी एखादं बयान आलं तर तुझे लागणार, हे लक्षात ठेव. जय शिवराय, जय श्रीराम.